नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाच्या प्राण यमराजाकडून परत आणल्या होत्या. ते दिवस होता ज्येष्ठ महिन्यातली पौर्णिमाच्या. त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमा सण साजरी केला जाते. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला पूजा करतात आणि निर्जला व्रत ठेवतात. यंदा 29 जून म्हणजे सोमवारी वटपौर्णिमा सण साजरी केला जाईल. असे म्हणतात की या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवली तर तेच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळत असतो. तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते. वटपौर्णिमा वटसावित्री या नावाचे देखील ओळखला जातं. धार्मिक मान्यता वटवृक्षाला खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडांना बरेच फांद्या आणि पारंब्या असतात. याला सावित्री मातेचा रूप मानला गेला आहे. यामुळे वटवृक्षा पूजा केल्याने देवांचा आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याच्या प्राप्तही होत असतो. वटपौर्णिमेच्या व्रताच्या पूजासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 6:30 पासून ते दुपारी 12:30 पर्यंत पूजाचा शुभ मुहूर्त असणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मा मुहूर्तापासून ते पूजा विधीला सुरुवात करणे शुभ मानलं जातं. पूजासाठी सूर्योदयापासून ते दुपारीपर्यंत वेळ उत्तम आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायचीच आहे, पण याच्याबरोबर आपल्याला काही नियमांचे पालन सुद्धा करायचे आहे. तसेच तुम्ही वटपौर्णिमेच्या व्रत नाही केलं तरी चालेल, पण आवर्जून प्रत्येकाने ही गोसावी करायची. गाईला खायला घालायची. फक्त ही एक वस्तू खायला दिल्यामुळे जीवनामध्ये असणारे प्रकारातली प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुदोष आता नष्ट होणारच, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होणारच आहे. ते कोणती वस्तू खायला घालायच्या, कोणत्या वेळात खायला घालायचे याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाच्या अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन हे मिळत राहील. तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियाला सकाळी लवकर उठणे, त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जातं. यामुळे वडाच्या झाडांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य गोळा करावे. वडाच्या पूजेसाठी धूप, दिव्यासाठी या दिव्यासाठी तेल अथवा तूप, माचीस, अगरबत्ती, हार, फुले, पूजाच्या ताट, 5 फळे, सुवासिनीच्या शृंगाराचा सामान आणि वडाच्या बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल. मुहूर्तापासून ते साडी नेसून आणि शृंगार करून वडाच्या झाडाशी पूजा करावी. या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत व्रत करावे. संध्याकाळी म्हणजे सूर्योदयाच्या नंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावे आणि व्रताच्या सांगत करावे. काही जण वटपौर्णिमेला निर्जल उपवास करतात, पण तुम्ही फळे खाऊन सुद्धा हा उपवास करू शकता. आता ही गोसावी आपल्याला कधी करायच्या तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही गोसावी जी आहे तर ती दिवसभरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाली होती. त्याच्याबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचा स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गायी
रुद्राची आई आहे, 8 वसूच्या कन्या आहे, 12 आदित्याच्या बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जे व्यक्ती गोसावी सेवा करते त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आहेत, तर पण त्यांना मृत्यू पक्षात स्वर्गाच्या प्राप्त सुद्धा होत असतो. साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसावी केल्या होते आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळाला होता. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून वटपौर्णिमेच्या दिवशी गोमातेच्या सेवा ही करायची आहे. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरीही गोसावी करू शकता किंवा तुम्ही एखादी गोट्यात जाऊन बी करू शकता. गोसावीमध्ये जाऊन करू शकता किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहेत. गाय जवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी ही अर्पण करून घ्यायचे आहे. तिच्या आरती करून घ्यायच्या, तिला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आणि यानंतर ना काही वस्तू जे आहेत तर ते आपल्याला आवर्जून गाईला खायला घालायचे आहे. या वस्तू गाईला खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये वारंवार पैसे संबंधित अडचणी असतील, जीवनामध्ये कर्ज झाले असेल, घरामध्ये आलेली पैसे टिकत राहत नसेल तर हा उपाय जे आहे तर ते करायचे आहे. जे सगळ्यात पहिली वस्तू आहे आपल्याला गाईला खाऊ घालायचे ती म्हणजे मसुरीची डाळ. आपल्याला 1 वाटीभर मसुरीची डाळ घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर शुद्ध गाईच्या तूप टाकायचे आहे आणि या वस्तूंनी एकत्रित मिश्रण तयार करून आपल्याला अशी ही मसुरीची जी डाळ आहे तर ते आपल्याला हातातून गायला खायला घ्यायचे आहे. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा गाय आपल्या हातातून या वस्तू खाते आणि ते जीभ आपल्या हाताला लागतं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जे दोष आहे, दारिद्र्य आहे, त्वरित दूर होण्यामध्ये मदतही मिळत असतो. हे नंतर ना आवर्जून आपल्याला गाईला पाणीसुद्धा प्यायला द्यायची आहे. तर ती पहिली वस्तू आहे. दुसरी वस्तू ही जी आहे आपल्याला गाईला खाय घालायची आहे आणि दुसरी वस्तू जी आहे ते आपल्याला गाईला खायला घालायची आहे. इच्छापूर्ती होण्याकरता बरेच वेळी आपल्याला एखादी मनातली इच्छाही असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ही इच्छा पूर्ण करता आपल्याला जी वस्तू गाईला खाऊ घालायची आहे ते म्हणजे पांढरे तीळ, त्याच्याबरोबर तूप आणि गूळ या तिन्ही वस्तू आपल्याला एकत्रित करून एक मिश्रण जे आहे तर ते तयार करून मिश्रणापासून ते आपल्याला लाडू ही तयार करण्यात तर असे हे लाडू जे आहेत तर ते आपल्याला गोमातेला खायला घालायची आहे. हे लाडू गायला खाऊ दिल्यामुळे आपले कितीही कठीणातली कठीण इच्छा ही फारच लवकर पूर्ण होतात. त्याच्याबरोबर तुमच्या जे घरामध्ये खूप पैसे आहेत पण तुमच्या घरामध्ये खूप सुखाच्या नाही तर जे वारंवार घरामध्ये भांडण होत असतील, कलह होत असतील, तर आजारपण येत असेल, तर तुम्हाला कोणतेही कार्यामध्ये यश मिळत नसेल तर ह्या घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती किंवा भाकरी जी आहेत तर ते तुम्हाला गाईला करता बनवायची आहे. कणिक मळतानाच त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि त्यापासून एक छान तयार चपाती करून गाईला हळद चपाती घातल्यानंतर ना आपल्या कुंडलीतलं गुरुग्रह आहे बलवान होतात आणि जर आपल्या कुंडलीतलं गुरुग्रह बलवान झाली तर यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी ज्या आर्थिक समस्या यापासून आपल्याला आपल्या मुक्तताही मिळत असतो, मदती मिळत असतो. यापासून आपल्याला धनशी व चपाती ही तयार करून घ्यायची आहे. आता या चपातीवर आपल्याला थोडीशी तूप लावायच्या. तूप लावल्याने आपल्या जीवनामध्ये समृद्धी येतं. तसेच 1 गुळाच्या खडा सुद्धा ठेवायच्या. गाईला गूळ खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतला असणारे राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असतो. आता अशी ही चपाती आपल्याला तयार करायची आहे आणि गाईजवळ घेऊन जायचे आहे. गाईजवळ गेल्यानंतर ना तिची आरती करायची आहे. तिच्या दोन्ही पायावर पाणी अर्पण करून घ्यायचे आहे. तिला हळदी कुंकू अक्षदा करून घ्यायची आहे. यानंतर ना आपल्याला
हातातून गाईला ही चपाती जी आहे ते खायला द्यायची आहे. यानंतर तिला पाणीसुद्धा प्यायला द्यायचे आहे किंवा अगदी तुम्ही गाईला हिरवा चारासुद्धा खायला देऊ शकता. गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतल्या बुधग्रह बलवान होतं. बुधग्रह नोकरी, व्यवसाय, करिअर संबंधित मानला जातं आणि जर आपल्या कुंडलीतला बुधग्रह बलवान झाली तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशी भरभरून प्राप्ती व्हायला लागतं. तर या 4 वस्तूपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू जी आहे ते गाईला घालू शकता. अगदी तुम्ही 4ही वस्तू खायला दिलं तरीही चालणार आहे. अशी ही वस्तू गाईला खाऊ दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती होतं. याच्याबरोबर आपल्या गायीभोवती 11 प्रदक्षिणा करायची. प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय मंत्राचा जपसुद्धा करायची आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला गाईच्या पायाखालची थोडा माती उचलायच्या. तिने आपल्या कपाळावर टिळाही लावायची आहे. कारण ही मनुष्य गाईला हातातून स्पर्श करून प्रदक्षिण करतं. तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतं. त्याला पृथ्वी प्रदक्षिणा ह्या सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याने पुण्यही प्राप्त होत असतो. आता या गाय स्पर्श करून देत नसेल तर आवर्जून आपल्याला गायची पाठीवरनं हात फिरवायची आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराच्या, मुलांच्या, पतीच्या प्रगती भरभरून होणारच आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया असाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.